comes the most awaited moment of today's program. It's my honor to invite our respected counselor, Dr. Rudrakshi ma'am, to share the valuable thoughts and guidance with all the parents. आणि ते आपल्यापासून लांब जाऊन टेक्नॉलॉजीकडे जास्त का जात आहे हे बघायला पाहिजे. म्हणजेच आपल्याला पेरेंट्स म्हणून स्वतःवरही थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. कारण जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार असाल तर पहिलं तुम्ही स्वतःकडे पण लक्ष द्यायला पाहिजे. शेवटी मुलं आजूबाजूच्या वातावरणातूनच तर शिकतात. त्यामुळे आपल्याला आपण कसे आहोत, आपलं मेंटल हेल्थ आणि आपलं मेंटल मेकअप कसं आहे, आपण घरात एकमेकांशी कसे वागतो हे पण खूप महत्वाचं आहे. आई वडील एकमेकांशी कसे वागतात हे बघूनच मुलं पुढे शिकत असतात. ते एकमेकांबरोबर रिस्पेक्टफुली वागतात का नाही, त्यांच्यामध्ये प्रेम आणि अंडरस्टँडिंग आहे का नाही हे बघूनच मुलं त्यांच्या इतर सगळ्या फ्रेंड्स बरोबर वागणार आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळे घरचं वातावरण हे जितकं शक्य आहे तितकं हसता खेळतं पाहिजे. Too much emotional. So, that's a very good quality. खूपच जास्त ती हे करते, मॅडमला माहितीये की खूपच म्हणजे कुठल्याही गोष्टीत खूप जास्त इमोशनल होत होते. How old is she? 6 years, 6.5. Okay. So तिचा EQ जास्त आहे. IQ आपण मेजर करतो युजली इंटेलिजन्स क्वोशंट. तिचा EQ म्हणजे इमोशनल क्वोशंट जास्त चांगला आहे. सो यू टॉक टू हर. मी आता जे त्या कवितेमध्ये म्हणलं की मन मोकळेपणाने तिला तुमच्याकडे येऊन बोलू दे. Let her find at least one person where she can come and say whatever she wants. Whatever she wants. बाकी सगळं व्यवस्थित आहे, अभ्यास वगैरे काहीच नाही, फक्त सकाळी उठणं आंघोळ वगैरे करणं, मोबाईल घ्यायला टीव्ही लावला कार्टून बघत बस. आम्ही ओरडायला गेलो की आजोबा ओरडून देत नाही. सो मगाशी मी जे याच्यावर तुम्हाला सांगितलं की दोन वेगवेगळे इन्स्ट्रक्शन्स पॅटर्न्स कधी कधी घरात तयार होतात आणि ओरडायचं नाही असं म्हटलं जातं. सर तुमच्याकडे येते तर मोबाईल हा विषय हा एवढा अमेझिंगली ग्रेट झाला ना, त्याच्याबद्दल आपण आणखी डिटेलमध्ये वी शुड टॉक अगेन. On behalf of our school, I would like to express our sincere gratitude to our respected Dr. Rudrakshi for taking the time to guide us in today's seminar on health, wellness, creativity and mindfulness. Your valuable guidance on student health, hygiene, mental wellness, creativity and overall well-being have been very meaningful and helpful for all of us. I also extend my heartfelt thanks to our President Dr. Shailesh Pawar, our trustee member Ms. Swati, principal, teachers and dear parents for your presence and support. Your cooperation and encouragement play an important role in the growth and well-being of our students. A special thanks to everyone who helped organize this seminar and made it successful. Thank you all once again for your time and participation. Have a wonderful day.